नमस्कार, जय महाराष्ट्र. जो काय माझ्यावर 5 तारखेला जो काय भॅड हल्ला केला यांनी, म्हणजे 4 तारखेला रात्री 12:30 वाजता मी, माझी मम्मी, माझा जो काही मित्रपरिवाराची माझ्या भावंडांसारखी कंटिन्यू माझ्यासोबत असतात, त्यांना धमकावला, मला जिवंत मारण्याची धमकी दिली. त्यावेळेस माझ्यावर हातापायी केली, माझ्या मम्मीला धक्काबुक्की केली. मला म्हणजे माझ्या आईला नको ते असे म्हणजे लाज वाटेल असे शब्द वापरले गेले, माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलले गेले. खरोखर या हिजड्यांना एकच आहे, हिजड्यांना बोलण्यापेक्षा मला एक अशी खंत वाटते की आज आपण भूमिपुत्र सुरक्षित आहेत का. आज जर मला तुम्हाला अजून एक गोष्ट आठवून द्यायची की गेले 15 ते 16 वर्षापूर्वी माझा एक जिवलग मित्र मयूर घरत, तेव्हा आम्ही मस्त्या बिस्त्या घरात सगळं होतं, तो कॉलेजला वाशीला जायचा, त्याच्यावर पण असाच हल्ला गेलेला. निलेश पाटील, गणेश पाटील, बाकीची भरपूर आहे, त्यांचा अलिबागला अजून केस चालू आहे. तो एकटा 15 वर्ष झाले लढला, 15 वर्ष झाले तो अजून त्या केससाठी लढतोय. ह्यांचे हे सत्ताधारी काय करतात तर हे असंच एखाद्याला धरणार, टार्गेट करणार आणि त्यांना असं न झुकवायचं करणार. आणि आम्हाला धमक्या काय, तर तुला जिवंत मारू, तू जिथं भेटशील तिथं तुला ठार मारून टाकू. कौशिक शाने मला डायरेक्ट खुलेआम धमकी दिली, गणेश पाटीलनी मम्मीला धमकी दिली, मला धमकी दिली. माझ्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट तुम्हाला आवाज येतोय, मला कसे मारहाण करतायत. अरे खरोखर तुम्ही जर असाल तर 150-200 जण येता, एक एकटे या ना. आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाहीत, पण जिथं आमच्या आई वडील आमच्या सोबत आहेत तर आम्हाला संस्कार आहेत, आम्ही आग्री येऊ. आम्हाला हे संस्कार दिले जातात की आपल्या वरिष्ठांचा आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा साथ द्या आणि त्यांचा आदर करा. आज माझ्या पाठी माझी आई, माझी बहीण भावना गाणेकर, माझी आई, माझी एकविरा आई आणि माझे राजकारणातले गुरु संदेशभाई ठाकूर आणि बाकीचे ते तुम्ही जेवढे पण माझ्यावर जीवापाड प्रेम करतात, माझ्यासाठी सगळे धावत आलात, मला फोन करताय, माझ्यासाठी उभे राहिलेत. मला एवढंच आहे, जसा मयूर लढलाय तसा मी पण लढीन आणि खरोखर भूमिपुत्र काय असतात हे याला दाखवीन. खरोखर जसं मयूरच्या त्या अलिबागला केस 15 वर्ष झाले त्याच्यासाठी हे चालू आहे. खरोखर आता मी भावनाताईला पण सांगतोय, माझ्या आईला पण सांगतोय, संदेश भाईंना पण कळकळीची विनंती आहे, माझ्या पक्षाला विनंती आहे की खरोखर आज मयूरच्या पाठी आणि माझ्या पाठी खरोखर उभे राहून यांना खरोखर दाखवलं पाहिजे की हे जर आता असे जर उमेदवार आपल्या नगरपालिकेसाठी येत असतील तर येणाऱ्या काळात जर आज हे मला सांगतायत, जर मी झुकलो नाही म्हणून माझ्यावर दमदाटी करायला 200 जण आलीत, 200 जण येऊन माझ्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न करत होते, तिथं संदेशभाई उभे राहिले. संदेश भाईंनी तिथं माझ्या पाठीशी उभं राहून त्यांना तडीच न्यायचा प्रयत्न केला. मला जर ते माफीचे व्हिडिओ बनवायला लावत आहेत, जर उद्या माझ्या आईला कमी जास्त झालं असतं किंवा आता यांनी मला धमकी दिली मला जीव मारू, तर त्यावेळेस काय करणार आहेत. आज हे परप्रांती येऊन आपल्याला जर हे करत असतील तर कसा होईल. परप्रांतीच बोलीन, कारण की जर त्यावेळेस गणेश पाटील डायरेक्ट बोलला, मी त्याला एवढं पण बोललो, एवढा शब्द होता माझा, दादा तुझं माझं रिलेशन आहे, तू काय असेल ते माना बोल, एवढा मी त्याला बोलतो. आणि शेवटपर्यंत मी त्याला दादाशी आवाज दिला नाही. तो संचोक गांधी, त्याच्या काय गांडीत दम होता, तो अमन शर्मा, कोण कुठला भोसडीचा घेईन, सगळ्यांचाही घेईन, हिशोब घेणार. पण पहिला मी कायद्यावर विश्वास ठेवलाय, कायद्याने जी माझा ताकद देते त्याच्यावर मी विश्वास ठेवणार. कायदा माझ्यासाठी काय करणार आहे आणि माझ्यासाठी कोण कोण काय काय करणार आहे ते पण मी बघणार आहे. कारण की येणाऱ्या काळात मला तुमची जी साथ आहे आणि मी जे हे केलेलं आहे हे भूमिपुत्रांसाठी गेलेलं आहे, आपल्या आगरी पोरांसाठी गेलेलं आहे की येणाऱ्या काळात एअरपोर्ट आलाय, सगळं आलंय, तिथं आपली भूमिपुत्र उभी राहिले पाहिजेत आणि त्यांना काम भेटला पाहिजे. ह्यात माझा काहीच स्वार्थ नव्हता. आता बघूया खरोखर त्या मयूरसाठी आणि माझ्यासाठी कोण कोण आणि किती काय करता येते. आतापर्यंत माझी मम्मी, माझी बहीण भावना गाणेकर, माझे राजकारणातले गुरु संदेशभाई ठाकूर, आरिफबाई यांनी तर साथ दिलेलीच आहे. पक्षातले जे वरिष्ठ आहेत त्यांचे फोन येतात, सगळ्यांची साथ आहे. तर आता मला फक्त बघायचं आहे यांच्यावर काय गाता येते आणि यांची मला फक्त यांनी जी काही उमेदवारी उभी केलेली आहे ती उमेदवारी यांची मला कॅन्सल करायची. असे उमेदवार आम्हाला नको आहेत की ज्याच्याने आमच्या मराठी माणसाच्या आणि माझ्या जे काही भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर हक्कावर न्याय येईल, हक्कावर त्यांची म्हणजे बाधा येईल. जर हे जर उमेदवार झाले, हे जर निवडून आलेत तर येणाऱ्या काळात आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, आम्ही कोणासाठी हक्कासाठी जायचं. एवढ्यावर खरोखर काय माझं चुकलं आहे काय माहिती नाही, पण माझं खरोखर मी मेंटली डिस्टर्ब झालेलं आहे. खरोखर तुम्ही सगळ्यांनी उभे राहा आणि खरोखर भूमिपुत्र काय असतो आणि कसा काय करू शकतो हे दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.